सगळं कसं अगदी आपल्या मनासारखं होतंय। मला तर ना खूप मजा येते। नगरकर अक्षरशः रडकुंडीला आलेत। खरं तर ना या वयाचं काय करायचं हेच त्यांना कळत नाहीत। पार म्हणजे पार वाट लागली त्यांची। अरे भाऊ ये ना, बघ बघ घरच्या ओरिजिनल सुनेने पिझ्झा मागवला, टेस्ट कर। मी तुला इथे एवढंच विचारायला आलोय की तुला असं वाटत नाही का ग की आपल्यामुळं आपली आई अंथरुणाला खिळलीये, तिचं कधीही काही बरं वाईट होऊ शकतं। तर वाड्यात आईच्या आजारपणामुळे कोणाच्या घशाच्या खाली घास उतरत नाहीये आणि तुम्ही इकडे मस्त मिटक्या मारत खात बसलायत। तुला खरंच काही वाईट वाटत नाही का ग? वाटतंय ना, खूप वाटतंय मला। मला त्याहूनही ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की तू हिस्सा मागत का नाहीये। येड्या, सावत्र असला तरी माझ्या इतका तुझाही हक्क आहे। मी सांगते ना, माझ्यासोबत तू सुद्धा उभा राहा। आता गुलामगिरी सोडायची वेळ आलीये। तुझी बायका पोरं ना आशीर्वाद देतील तुला, नाही तर तुझा हा मुळे स्वभाव आहे ना, तो तुला गोत्यात आणेल एक दिवस। अख्ख्या कुटुंबाचं तुझ्या वाटोळं करेल। बघ, मला कशाचीही हाव नाही आणि हे जे काही कमवलंय ना ते मी कमवलेलं नाहीये, दादाने कमवलंय। आणि उलट दादाने कुठलाही ते हे काय म्हणतात त्याला भेदभाव, कुठलाही भेदभाव न ठेवता सगळ्यांना समान वागणूक दिली आहे, तुला मला सगळ्यांनाच। पण तू हे सगळं विसरलीस। कशी विसरेन रे भाऊ? नाही, मला तर त्याही पुढचं बरंच काही लक्षात आहे। कसा वेळोवेळी दादानी यांचा अपमान केलाय, कसा आम्हाला घरातून बाहेर हकलवून आउट हाऊस मध्ये राहायला सांगितलं, कसं आमच्या जयाला आमच्या दोघांपासून तोडलं, सगळं सगळं लक्षात आहे माझ्या। ही त्याच्याच पापाची परतफेड आहे, म्हणून आजचा हा दिवस बघतोय तू। हा पण आईबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय, बिचारी। हे बघ, खरंच जर तुला वाईट वाटत असेल ना तर प्लीज हे सगळं थांबव आणि आईला एकदा भेटून ये, जेव्हा जीव येईल तिच्या, आणि तिला सांग पण आई काही झालं तरी घराची वाटणी होणार नाही, खूप लवकर बरी होईल ती हे ऐकून। बरोबर आहे भाऊ तुझं, तुला तुझ्या आईबद्दल वाईट वाटणं स्वाभाविक आहे, वाटलंच पाहिजे। पण मला काहीच वाटत नाहीये तिच्याबद्दल, कारण ती माझी सावत्र आई आहे। शेवटी रेणुकाने तिला हवं ते केलंच आणि आपला चिरंजीव तिला साथ देतोय। मला वाटतं ही रेणुका त्या मुक्ताला नगरकरांच्या घरी जायला तयार करणार। ही रेणुका तिला हवं ते करणार आणि आपण फक्त बघत बसणार। का आपण का बघत राहायचं? मी म्हणते ही सगळी चर्चा घरात बसून करण्यापेक्षा तुम्ही नगरकरांच्याकडे का नाही जातात? तसंही रावसाहेबांच्या आईला भेटायला जायलाच पाहिजे, व्याही आहात तुम्ही त्यांचे। ज्या घरामध्ये रेणुकासारखी बेशिस्त मुलगी राहते, ज्या घरामध्ये मुक्तासारखी अतिशय गरीब घरातली सून राहते ना, अशांना व्याही म्हणायची सुद्धा लाज वाटते मला। आणि काही गरज नाहीये त्या म्हातारीला बघायला जायची। बघ, ते कसंही असले तरी आपल्याला आपलं कर्तव्य विसरून चालणार नाही। तुम्हाला जर पुळका आला असेल ना तर तुम्ही जा आणि भेटून या। पुळका वगैरे शब्द वापरू नकोस, माझ्याशी नीट बोलायचं। अरे पण आपण आपापसात का भांडतोय? त्यांच्यामुळे आपण का भांडायचं? तेच तर म्हणते मी, आता रेणुका घरात नाहीये तर आपण आपला वेळ सुखाने आणि आनंदात घालवायला पाहिजे का नाही? पण आजींना भेटायला जायलाच पाहिजे। आपल्याला माहित असूनही आपण गेलो नाही तर ते चांगलं दिसेल का? विश्वास, अरे रेणुका आणि वेद गेलेत ना, मग सगळ्यांनी जायची काय गरज आहे? काय पिकनिक आहे? अरे बाबा जरा समजून घे, रेणुका इकडे असताना आपल्याला मनासारखं वागता येतं का? हा, येतं का? नाही ना, मग ती इकडे नाहीये तर जरा आपण मजा करूयात, खाऊयात, पिऊयात, काही पटतंय का नाही? का ती गेली तरी तिच्या भोवती तिची आठवण काढत चकवा लागल्यासारखं फिरत राहणार आहात का? काही मजा करणार आहात का नाही?
अंबिका खरं सांग, तिला कधीतरी तुला सावत्रपणाची वागणूक दिली का ग? माझी एकुलती एक लेक म्हणून किती लाड करायची तुझी, किती जीव लावायची तुला. दादाने अगदी त्या रूम मध्ये हे बंदिस्त करून ठेवल्यानंतर सुद्धा तुझ्याच काळजीनं तिचा जीव तिळतिळ तुटायचा ग. हो, आणि मी सुद्धा तुला कधी सावत्र बहीण समजलोच नाही ग. प्रत्येक रक्षाबंधनाला तू मला राखी बांधत आलीयस. अगं, आपलं घर, आपली माणसं यांच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही? तुला फक्त पैसा आणि सूडच दिसतो का? म्हणजे जगात बाकी काही नाती उरलीच नाहीत का? हो, मी काय म्हणते ऐक ना, कमाल आहे टेस्ट. तू पण टेस्ट कर ना, आणि नसेल खायचं ना तर आम्हाला तरी सुखाने खाऊ दे प्लीज. आणि हो, आता तर फक्त मीच वाटण्या कर म्हणून म्हटलंय ना. थोडे दिवस थांब, घरातला प्रत्येक जण वाटणी मागेल आपापली. आणि नुसती प्रॉपर्टीचीच नाही हा, तर विश्वासाची पण वाटणी होईल. आत्या, कमाल, हे वाक्य मला आवडलंय हा, विश्वासाची वाटणी. अरे तू हिला साथ देतेस हे बघून खूप वाईट वाटलं. जिचं बालपण ह्या घरात गेलंय तीच या घराला खायला उठली. हो, या घराने माझं प्रेम, माझे हक्क असंच खाऊन गिळून टाकले. विसरलात का तुम्ही? भाऊ, दादा म्हणायचा ना ते मला आता पटतंय. तुला अक्कल तर नव्हतीच रे कधी, पण मॅनर्स पण राहिलेले नाहीयेत. अरे कळत नाहीये का तुला? आर्या आमची पाहुणी आहे, आणि पाहुण्यांची कोणी असं वागतं का? आणि सारंगनी तिच्या प्रेमाला लाथाडलं, आणि त्या भिकारड्या मुक्ताला घरात आणलं, तेव्हा का नाही तुला पाझर फुटला रे मायेचा? तेव्हा तर अगदी मुक्ता 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 करून मुक्ताचा जप चालू केला होतास. हे बघ प्लीज, आता इथे आमची शाळा घेण्यापेक्षा स्वतःला जरा 4 समजुतीच्या गोष्टी सांग. खाणार आहेस का? नाही ना? मग जा. हॅलो माधवी, तू तुझा हिस्सा मागणार आहेस ना नक्की? हिस्सा? ते मी, कारण तुझा नवरा आता आला होता आम्हाला अक्कल शिकवायला. नाही, तो काय मूड मध्ये दिसत नाहीये हिस्सा मागण्याचा, म्हणून आपलं तुला विचारलं. हे बघ, हीच योग्य वेळ आहे, कळलं? नाही तर मग पस्तावावं लागेल. हो हो हो, मी आहे तुमच्या सोबत, पण काय ना, मी अजून जरा विचार करते. विचार कसला करतेय? संधी एकदाच दार ठोठवत असते, तेव्हा पटकन जाऊन दार उघडायचं असतं. नाहीतर संधी जाते. कळतंय ना तुला काय म्हणते मी? विचार करू नको, नाहीतर काय होईल माहितीये ना? संधी निघून जाईल. पण ना काय ना, मी ना जरा कन्फ्यूज आहे. माधवी, मी तुझ्या भल्याचाच विचार करते. माझं काय? माझी वाटणी घेऊन मी मोकळी होईन. तुला काय करायचंय? तुला फक्त वाहत्या नळाखाली हात धुवायचंय बस. अगं, हा चान्स मिळालाय, ही संधी मिळाली आहे, सोडू नकोस. बघ बाबा, मी सांगायचं काम केलं, आता तुझं तू ठरव. तुला मालकीण होऊन राज्य करायचंय की आयुष्यभर रावदादाची गुलामगिरी करायची आहे? खरंच रेणुका असती तर असं निवांत जेवायला मिळालं असं का आपल्याला? नाही ना, वरून त्या मीनाला सुट्टी देऊन सुद्धा मोकळी झाली असती. आणि शिवाय जेवल्यानंतर आपल्याला भांडी घासायला पाठवलं असतं. मी काय म्हणते, आपण हे असंच चालू ठेवलं तर? असं म्हणजे कसं? आपण मुक्ताला अशी वागणूक दिली ना, त्याचा बदला रेणुका घेते. तिची इच्छा आहे गरीब खालच्या थरातल्या लोकांना आपण जवळ करावं. करणार आहात का जवळ?
कदापिही शक्य नाही. अजिबात नाही तर. म्हणजे मग रेणुका आणि आपल्यात वाद होतच राहणार. उद्या आपण लग्न मोडायला गेलो ना तर त्या नगरकरांना काही फरक पडणार नाहीये. का तर नगरकर आता जास्तच मॉडर्न झालेत. फरक पडला तर तो आपल्यालाच पडणार आहे. कारण त्यांना माहितीये वेद काही रेणुकाला सोडणार नाहीये. म्हणून मी म्हणते तिला या घरात राहू देऊया नको. निघून जाऊ दे इथून तिला. नाही म्हणजे नाही, तुझं म्हणणं काय आहे? म्हणजे मी लग्न मोडा असं म्हणत नाहीये. वेद रेणुकाला काही सोडणार नाहीये. त्यापेक्षा मी म्हणते आपल्या नगरच्या घरी किंवा दुसरीकडे कुठेतरी राहायला पाठवून दे त्यांना. तुला काय वाटतं त्यांना घराबाहेर जाऊ दिलं तर ते आपल्या नगरच्या घरी जाऊन राहतील? ही रेणुका त्याला स्वतःच्या घरी घेऊन राहील, घर जावे बनवून ठेवतील. आणि तसंही आपले चिरंजीव दोन्ही परिवारांमध्ये बॅलन्स ठेवू नये. बरोबर आहे. त्यांनी लग्नाच्या आधीपासूनच त्याचं माकड बनवून ठेवलंय. तुम्ही सगळे मूर्ख आहात. तो तिकडे जाऊन काय करतोय काय नाही याच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष दिलं नाही. लग्नाआधी घरी जाऊन सुद्धा त्या रेणुकाला ओळखता आलं नाही तुम्हाला. आणि तुमच्यामुळे मला हा त्रास सहन करावा लागतोय. भाई अगं त्रास करून घेऊ नकोस. जेवणावर रागू नकोस. चला जेवूया. रेणुका नाहीये तरी तो सुखाने खाता येत नाहीये मला. अंबिका वंश आपण सुद्धा घरात हिस्सा मागायला हवा असं म्हणतायत. ही चांगली संधी आहे. वाहत्या पाण्यात हात धुवायचे फक्त. प्रॉपर्टीमध्ये बिझनेसमध्ये आपल्याला सुद्धा वाटा मिळू शकतो. अगं पण आई, तूच म्हणाली होतीस ना की अंबिका आत्याचं ऐकायचं नाहीये, आपल्याला फक्त दादांच्यावर इम्प्रेशन पडायचंय. मग आधी मला तसं वाटत होतं, पण अंबिका वंशांचं बोलणं ऐकून मी सुद्धा विचार करते की त्या काही चुकीचं बोलत नाहीयेत. तू इतकी वर्ष त्या रावदादांकडे राबतोयस. तुझे बाबा आणि मी या घरासाठी झटत असताना रावदादांना कधीच असं वाटलं नाही की आपल्याला भरभरून द्यावं. आणि मला नाही वाटत यापुढे कधी त्यांना असं वाटेल. पण सारंगवर कसं सगळं असं उधळत असतात, पण तुझ्या बाबतीत असं कधीच घडत नाही. नेहमीच त्यांनी मुलगा आणि पुतण्या असा भेदभाव केलाय. तू सुद्धा सावत्र पुतण्या. पण दादा तयार होतील? घर आणखीन तुटू नये म्हणून रावदादा नक्की माघार घेतील याची मला खात्री आहे. आणि तसं झालं नाही तरी किमान त्यांना एवढं तरी कळेल की आपण सुद्धा हिस्सा मागू शकतो. खरं तर तुझ्या वडिलांनी हिस्सा मागायला हवा, पण ते काही हिस्सा मागणार नाहीत. अरे हे सगळं आपल्या दोघांनाच करायला हवं. तू आता बिझनेस मधलं बरंच काही शिकलायस. मला वाटतं तू एकट्याने बिझनेस करू शकतोस, वाढवू शकतोस. अरे हिस्से झाले ना तर आपल्या वाट्याला 50-60 एकर तरी फळबागा येतील. तुला स्वतःला एकट्याला आपला बिझनेस वाढवावा लागेल आपल्या हिमतीवर. तुला जमेल ना हे सगळं? नीट सांभाळू शकतोस ना हे सगळं? लागले झोप, नका चिंता करू. ज्या अंबिकामुळे आईची ही अशी अवस्था झाली आहे ना, तिला आईबद्दल अजिबात प्रेम किंवा काही काळजीच वाटत नाही. हाय तिला तिच्या लेखी फक्त पैशाला किंमत आहे जगात, माणसाला किंमतच नाहीये. वाद मिटावा म्हणून आपण तिला जरी पैसे दिले ना तरी ते 4-6 महिन्यांपेक्षा जास्त वेळ तिच्याकडे राहतील असं मला वाटत नाही. ध्येय आहे. हो अगं, तो दत्ता नेहमीप्रमाणे असं कुठेतरी उडवून टाकील, फुकून टाकील. मग काय करेल ही? अगं भाऊजी, पैसे देणे हा काय पर्याय नाही ना असू शकत. आणि एकदा पैसे दिले की त्यांना चटक लागणार. पुन्हा पैसे हवे की हा ब्लॅकमेल करणार आपल्याला, पुन्हा ते कोर्ट कचेरीत नाटक करून दाखवणार. आतापर्यंत किती वेळा यांनी त्यांना मदत केली. 60-70 लाखाची तरी मदत झाली असेल नाही करून? हो. त्या अंबिका वंशांनी ना स्वतःच्या नवऱ्याच्या चुकीच्या गोष्टीला पाठिंबा दिला नसता, त्याच्या पांघरून घातलं नसतं ना आयुष्यभर, तरी यांनी तिला मदत केली असती. असं वाळ्यावर सोडलं नसतं तिला. खरंय. काय वागतायत? आपल्या वागण्याचा आपल्या मुलीवर काय परिणाम होईल याची जराही फिकीर नाही या बाईला.
आपल्या लेकरापेक्षा मोठी संपत्तीच नाही जगात, हे तिला कळत कसं नाही कोणाच ठाऊक. ती अंबिका पूर्ण त्या ह्याच्या काय ते सुळाच्या भावनेने आंधळी झालीये. आपल्या माणसांना ओळखायला तयार नाही, कसं होणार हिचं काय. मला वाटतं ना एकदा पुन्हा बोलून बघू त्यांच्याशी, म्हणजे त्यांना समज आली तर ते त्यांच्यासाठीच बरं आहे. हो, काय करून ठेवलेत घोळ सगळे. दादा, तुम्ही इथे नसताना मी माझ्या परीने आपला बिझनेस सांभाळण्याचा प्रयत्न केला, म्हणजे माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलाय. तुमच्याकडून जेवढं शिकलोय, मला जेवढं समजलं ते सगळं मी पणाला लावलं. आता ते मला माहित नाही की मला कुठपर्यंत जमलंय की मला जमलंच नाही, पण दादा मी प्रयत्न करत राहीन. जमलंय तुला. आम्ही नसताना आपला बिझनेस खूप छान पद्धतीने सांभाळला असतो. कौतुक आहे तुझं. थँक्यू दादा. आहे म्हणजे तुझ्यामध्ये ते स्किल आहेच. बिझनेस कसा सांभाळायचा, व्यवहार ज्ञान कळतं तुला ना. मी वैजयंतीला नेहमी सांगत असतो तुझ्याबद्दल. तुझ्या गुणांचं तिच्याकडे नेहमी कौतुक करत असतो. काही गोष्टी टाळायला हव्यात. कोणत्या दादा? चुकीची माणसं आणि चुकीच्या विचारांपासून लांब राहायला पाहिजे. त्या चुकीच्या विचारांकडे आकर्षित होता कामा नये. म्हणजे उदाहरणार्थ ही अंबिका किंवा तुझी आई माधवी, ह्या जे काही वागतायत ते अत्यंत चुकीचं वागतायत. पण ते तुला खटकलंय की नाही, तुला त्याबद्दल राग येतो की नाही, हे मला कळत नाही रे. असं कसं दादा? मला वाईट वाटतंय आणि त्याच्यापेक्षा जास्त राग येतोय, पण माझ्यापर्यंत तो पोचत नाही किंवा तू पोचवू शकत नसशील. हो, म्हणजे कदाचित तसंच असेल. ठीक आहे, मला एवढंच सांगायचंय की चुकीच्या माणसांपासून दूर राहा. चुकीच्या माणसांचा आणि चुकीच्या विचारांचा तुझ्यावरती प्रभाव पडू देऊ नकोस. त्या प्रभावाखाली येऊ नकोस आणि खूप मोठं नुकसान करून घेशील. मी जरी माधवी तुझी आई असली तरी सुद्धा मी तुला हे सांगतोय, चुकीचा विचार करते ती. त्या चुकीच्या विचारातून तुला जर काहीतरी तिने सांगितलं तर स्पष्टपणे नाही म्हण. हो दादा. आणि त्याच्या उलट बघ, तुझे वडील तुझी बहीण अत्यंत सज्जन माणसं, शोधून सापडणार नाहीत. देवाचे आभार मान, असे वडील आणि अशी बहीण तुला मिळाली. खरंय दादा. आजीला भेटलास? नाही दादा, आता जाणारच होतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव, काम आणि खाजगी आयुष्य यांची कधी गल्लत करू नकोस. काम शिकता येतं, बिझनेस कसा करायचा शिकता येतो. त्यासाठी शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, कोचिंग क्लासेस आहेत. पण आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम कुठल्या क्लासेसमध्ये जाऊन शिकता येत नाही. ते मुळात असावं लागतं. हो. 6 तास झालेत, तुझी आजी आजारी आहे, अंथरुणाला खेळले आणि अजूनही तू. जा भेटून ये तिला. हो दादा. सांगितलं ना, मी काहीही समजून घेणार नाही. घर तुटतंय ना, तुटू दे. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सुखाचं पडलंय. आणि हा माझा मोठा भाऊ, माझा दादा, हा तर 1 नंबरचा स्वार्थी आहे. उगीच तोंडाला येईल ते काहीतरी बोलू नकोस. आपण कोणाबद्दल आणि काय बोलतोय ना ह्याचं जरा भान ठेव. काय खोटं बोलले मी? मी खरं तेच बोलतेय. आठवा जरा, मुक्ता या घरात आल्यापासून कुणी माझ्याशी नीट बोललाय का कधी? आता मी उलटून बोलल्यावर तुम्हाला मिरच्या झोंबल्या ना. आता तर तुम्हा सगळ्यांना अजून मिरच्या झोंबणार आहे. एकदा का माझी केस माझ्या हिश्श्यासाठी कोर्टात उभी राहू दे. अगं, तुला काहीच कसं वाटत नाही ग? हा, आई घरामध्ये आजारी आहे आणि तुझी ही थेरं चाललेत. ते कदापि शक्य नाही. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत हे शक्य नाही. ती हयात असो किंवा नसो, मी माझा हिस्सा घेऊन राहणारच. आणि फक्त घरात नाही हा, तर व्यवसाय, इन्व्हेस्टमेंट, दागिने, सगळ्या गोष्टीत माझा हिस्सा मला हवाय.